नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंट एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता जो की SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन या विभागामध्ये CHGL म्हणजे कंबाईंड हायर ग्रॅज्युएट लेवल या पदासाठी भरती निघणार होती. तर मित्रांनो, त्या आज पोस्टची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे, म्हणजे की आज 6 नोव्हेंबर ही तारीख आहे. या दिवशी सायंकाळी 7 वाजता ही नोटिफिकेशन वेबसाईटवर आलेली आहे. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण थोडीफार माहिती घेतली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल शेवटपर्यंत माहिती देणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स होते, म्हणजे परीक्षा कोणत्या भाषेत असेल, मार्क सिस्टीम, जे काही सर्व डाऊट येत होते ते या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर केलेले आहेत. तर मित्रांनो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हा व्हिडिओ आज मी नाईटला बनवत आहे, म्हणून थोडाफार तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येईल, तरी तो इग्नोर करा आणि आपल्या मेन कंटेंटवर लक्ष ठेवा. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपण मागील व्हिडिओमध्ये हे सर्व काही पाहिलेलं आहे, की याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन येणार होती त्याची डेट डेट पुन्हा मग रजिस्ट्रेशन स्टार्ट होण्याची डेट, पुन्हा मग इंडा ॲप्लिकेशन, हे आपण सर्व काही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये जे ऑफिशियल नोटिफिकेशन आले आपण ते पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता, हे नोटिफिकेशन आहे जे की SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन या वेबसाईटवरून ही डाउनलोड केलेली आहे. ही नोटिफिकेशन 7 वाजता आलेली आहे आणि आत्ता सायंकाळचे 9 वाजले आहेत, तर मी व्हिडिओ बनवत आहे. तर नोटीस आहे कंबाईंड हायर ग्रॅज्युएट म्हणजे 10+2 म्हणजे 12वी लेवल एक्झामिनेशन 2020. तर याचे डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाला आहे तो आजपासूनच झाला आहे, 6/11/2020 ते 15/12/2020 म्हणजे 15 डिसेंबर 2020 पर्यंत याची शेवटची तारीख आहे. पुन्हा मग लास्ट डेट अँड टाईम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे जे की ॲप्लिकेशनची रिसिप्टची लास्ट डेट आहे ती पण 15च आहे, म्हणजे 15/12/2020 11:30 वाजेपर्यंत, संध्याकाळी 11:30 वाजेपासून तुम्हाला ते फॉर्म भरता येईल आणि त्याची रिसिप्ट पण घेता येईल. आणि जे फीची आहे पेमेंटची डेट पण तेच दिलेली आहे. आणि लास्ट डेट अँड टाईम फॉर जनरेशन ऑफ ऑफलाईन चलन, जर तुम्ही SBIमध्ये जर ऑफलाईन फॉर्म म्हणजे ऑफलाईन जर पेमेंट करत असाल चलन थ्रो, तर तेव्हा तुम्हाला जे लास्ट डेट आहे का ती फक्त 2 दिवस वाढवून दिलेली आहे, म्हणजे 19 तारखेपर्यंत तुम्ही ते चलान ऑफलाईन भरू शकता. तर चलानची वेळ थोडं 2 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहे. तर आपण पुन्हा मग याचं फर्स्ट स्टेजचा पेपर जे आहे ते 2 पार्टमध्ये दिलेला आहे. फर्स्ट टायर म्हणजे फर्स्ट स्टेपचा पेपर जो आहे तो 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021 हा फर्स्ट टायर म्हणजे पहिला स्टेप आहे परीक्षेचा. आणि जो एक्झामिनेशन टायर म्हणजे डेट ऑफ टायर 2 म्हणजे पेपर 2 जो आहे तो एक्झामिनेशनचा, तो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. टू बी नोटिफाईड लेटर म्हणजे हे याची तारीख पुन्हा घोषित करण्यात येईल असं म्हणत आहेत. तर गव्हर्नमेंट ऑफ स्ट्रीव टू हॅव वर्क फोर्स विच रिफ्लेक्ट जेंडर बॅलन्स अँड वुमन कॅन्डिडेट आर इक्वल टू अप्लाय, म्हणजे सर्वांनाच हे अप्लाय करता येते, म्हणजे ही फॉर्म जे आहे का सर्वांनाच अप्लाय करता येते. तर आपण याचे मुख्य मुद्द्याकडे जाऊया आपण. तर सर्वात पहिलं सुरुवातीला दिलेलं आहे पे स्केल, म्हणजे जे याचे जे पेमेंट आहे त्याच्याविषयी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर पहिला लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे LDC आणि ज्युनियर सिक्रेटरीएट असिस्टंट GSA हे 2 पद आहेत. पे लेवल जे आहे ते पे लेवल 2 म्हणजे ₹19,000 स्टार्टिंग तुमची पेमेंट असेल, 19,900 म्हणजे ₹19,900 तुमची सुरुवातीची पेमेंट. तर शेवटची पेमेंट जी असेल ते ₹63,200 ही तुमची शेवटची पेमेंट. तर पुन्हा पोस्टल असिस्टंट म्हणजे PA, शॉर्टिंग असिस्टंट SA, याचे पे लेवल जे आहे तिच्या पे लेवल 4चं आहे, लेवल 4चा पे लेवल आहे. आणि याची जी सुरुवातीची पेमेंट आहे ती आहे मित्रांनो 25,500 ते 81,100 हे याचे पे लेवल आहे. आणि डेटा एंट्री ऑपरेटरसाठी DEO पे लेवल जे आहे ते 25,500 पासून सुरुवात आहे, तर 81,100 पर्यंत एवढं आहे याचं पे लेवल DEO डेटा एंट्री ऑपरेटरसाठी. आणि लेवल 5चा आहे जो 29,200 ते 92,300 पर्यंत पे लेवल आहे. तर PDF खूप मोठी आहे, तरी पण मी तुम्हाला शॉर्टलिस्ट करून जे महत्त्वाचे मुद्दे आहे फक्त तेवढेच सांगणार आहे. आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करून हे नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए म्हणजे डेटा एंट्री ग्रेड एसाठी जे पे लेवल आहे ते 25,500 ते 81,100 पर्यंत आहे. पुन्हा वॅकन्सीज हे मुद्दा आपल्याला सर्वात मोठा आहे. तर वेकन्सीज विल बी डिटरमाइंड इन ड्यू कोर्स, अपडेट वेकन्सी पोझिशन विल बी अपलोडेड ऑन द वेबसाईट ऑफ द कमिशन्स, म्हणजे हे त्यांच्या वेबसाईटवर टाकतील.
लवकरच असं म्हणत आहे ते. तर रिझर्वेशन फॉर SC ST आणि SC ST, अदर बॅकवर्ड OBC, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, एक्स सर्व्हिसमॅन ESM अँड पर्सन विथ डिसॅबिलिटीज PWD एक्सेट्रा कॅटेगरीज इज अवेलेबल ॲज पर द एक्सटेंड गव्हर्नमेंट ऑर्डर. म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार म्हणजे जे SC ST मध्ये बिलॉंग करतात व तसेच जे हँडिकॅप्ट आहेत किंवा EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये हे सर्वजण मोडत असेल तर त्यांना रिझर्वेशन लागू आहे, जे की भारत सरकार कायद्यानुसार. पुन्हा त्यानंतर आहे परमिसिबल डिसॅबिलिटी फॉर PWD कॅन्डिडेट. म्हणजे जे आता अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे अपंगाची कॅटेगरी आहे ती कोणत्या प्रकारची अपंगाची कॅटेगरी आहे, म्हणजे ते कोणत्या कोणत्या प्रकारचे अपंग आहेत, म्हणजे ते का आंधळे आहेत, पाहू शकत नाहीत का, त्यांना हात नाही पाय नाही, या डिसॅबिलिटीचे जे प्रकार असतात तर ते त्यांना सर्टिफिकेट तिथं जाहीर करणं. म्हणजे वेबसाईटवर तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तेव्हा फॉर्म भरते वेळेस तुम्ही डिसॅबिलिटीला जेव्हा क्लिक करता PWDला, त्यावेळेस तुमच्या कोणत्या प्रकारचा PWD म्हणजे अपंग आहात ते तुम्हाला तिथं सांगावं लागेल व तसे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देखील तिथं द्यावं लागेल, म्हणजे ते तुम्हाला रिझर्वेशन कव्हर करता येईल त्या जागी. जर तुम्ही अपंग आहात आणि तुमच्याकडं जर ते अपंगत्वाचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही त्या फॉर्मसाठी नाही अप्लाय करू शकता, म्हणजे तुम्हाला ते अपंगत्वाचं जे रिझर्वेशन आहे ते तुम्हाला नाही मिळणार. तर प्रत्येक कास्टसाठी वेगवेगळं रिझर्वेशन आहे आणि प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं रिझर्वेशन आहे आणि जसे की लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्युनियर सिक्रेटरी असिस्टंटसाठी वेगळं अपंगत्वाला जागा आहेत, रिझर्वेशन आहे, म्हणजे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी सूट दिलेली आहे. तर यानंतरचा जो आहे तो आपला पॉईंट आहे. इथं दिलेलं आहे या फॉर्ममध्ये सर्व काही टाईप ऑफ डिसेबिलिटी आणि त्याचे जे कॅटेगरी आहे ते पण सर्व दिलेले आहे ह्याच्यामध्ये. तर नॅशनॅलिटी अँड सिटिझनशिप. तर अ कॅन्डिडेट मस्ट बी इदर सिटिझनशिप ऑफ इंडिया, सिटिझन ऑफ नेपाळ, सिटिझन ऑफ भूटान और. तर आपण नॉर्मली सर्वजण जर इंडियाचे असाल म्हणून सिटिझनशिप ऑफ इंडियाचे यामध्ये आपण इंडियामध्येच मोडणार. तर एज लिमिट मी मागेल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं सर्व काही, त्याचप्रमाणे यामध्ये आहे. एज लिमिट फॉर पोस्ट इज 18 ते 27 वर्षापर्यंत आणि जे ॲज ऑन म्हणजे जर 1/1/2021 रोजी जरी तुमचं 18 वर्ष होत असेल पूर्ण तरी तुम्ही ते फॉर्म अप्लाय करू शकता. कॅन्डिडेट बर्न नॉट बिफोर म्हणजे 2/1/1994चा पहिलाचा विद्यार्थी नाही चालणार, म्हणजे फॉर्म नाही भरायचा आहे तिथं फॉर्मसाठी, म्हणजे त्यांनी ते फॉर्म नाही भरायचं, त्यांना नाही जमणार. आणि नॉट लेटर दॅन 1/1/2003 म्हणजे 2003च्या नंतरचे आणि 1994च्या अगोदरचे ह्यांना फॉर्म भरायला नॉट इलिजिबल फॉर टू अप्लाय असं म्हटलेलं आहे इथं. परमिसेबल रिलॅक्शन इन अपियर एज लिमिट फॉर डिफरंट कॅटेगरीज आर ॲज द अंडर. म्हणजे जे एज रिलॅक्शन दिलेले आहे ते वेगवेगळ्या कॅटेगरी करता, म्हणजे SC ST साठी 5 वर्षाचं आहे, OBCसाठी 3 वर्षाचं आहे, PWD अनरिझर्वड 10 वर्षाचं आहे, PWD OBCसाठी 13 वर्षाचं आहे आणि PWD SC ST साठी 15 वर्षाचं आहे. तर एज रिलॅक्शनचं मागील व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं, तरी पण या व्हिडिओमध्ये थोडंफार तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. तर एज रिलॅक्शन म्हणजे कसं, समजा SC STचा उमेदवार समजा 27 वर्ष शेवटचे, मग त्यामध्ये जर एज रिलॅक्शनचं 5 वर्ष ॲड केलं म्हणजे 32, 27 आणि 5 32 वर्षापर्यंत ते वयाच्या 32 वर्षापर्यंत तो तिथं फॉर्म भरू शकतो. आणि जर अपंग असेल, SC STचाच कॅन्डिडेट जर तो अपंग असेल तर त्याला समोर 15 म्हणजे 27 मध्ये 15 ॲड करा, म्हणजे जे समोरचं जे एज वाढेल, जे 43-45 वर्ष असेल तोपर्यंत तो परीक्षा देऊ शकतो, इलिजिबल होऊ शकतो जर तो अपंग असेल तर. नाहीतर जो अपंग नसेल तर त्याला फक्त 32 वर्ष वयाच्या 32 वर्षापर्यंत तो देऊ शकतो. पुन्हा एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळंच दिलेलं आहे इथं रिझर्वेशन. डिफेन्स डिपार्टमेंटमधून मोडत असेल तर डिफेन्समधल्या व्यक्तीला वेगळं इथं रिझर्वेशन दिलेलं आहे एज रिलॅक्सेशनसाठी. त्यानंतर आहे पाहूया आपण एक्सप्लेनेशन, पुन्हा तेच आहे याच्यामध्ये सर्व काही, म्हणजे रिझर्वेशन बद्दलच दिलेलं आहे. प्रोसेस ऑफ सर्टिफिकेशन अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट. म्हणजे जे सांगितलं होतं ना पहिलं मी तुम्हाला की अपंगत्व होतं त्यासाठी ते याच्यामध्ये रूल्स दिलेले आहेत सर्व काही. टाईम अँड असिस्टन्स क्राय. पुन्हा यानंतरचा जो पार्ट आपला खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे इसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता. तर यासाठी आपण पाहूया. तर फॉर LDC, GSA, PA, SA, DEO, एक्सपेक्ट DEO इन C&AG या पदांसाठी जे लागणार आहे फक्त 12वी पास इथं दिलेलं आहे सर्व काही.
Candidate must have passed 12th standard or equivalent examination from a recognized board or university. म्हणजे कोणत्याही तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डमधून 12वी पास केलेला असाल तर सर्व काही जमेल. पुन्हा फॉर डेटा एंट्री ऑपरेटर DEO ग्रेड ए इन द ऑफिस ऑफ कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया C&AG ह्या ज्या पदासाठी म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आणि C&AG म्हणजे कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ह्या पदासाठी तुम्हाला 12वी सायन्स स्ट्रीममध्ये पास असणं पाहिजे विथ मॅथमॅटिक असणं खूप गरजेचं आहे. जर तुमचं 12वीमध्ये सायन्स स्ट्रीम व मॅथ ग्रुप जर असेल तर तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. हे सर्व काही रूल्स जे आहेत ते ॲज पर इंडियन गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नोटिफिकेशन डेटच्या नुसार हे सर्व काही दिलेलं आहे. आता जर तुम्ही एक वेळेस मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येईल, तिथून तुम्ही वाचून घ्या. तर हाऊ टू अप्लाय, तर फॉर्मसाठी कसं अप्लाय करायचं आहे आता हे पण याच्यामध्ये त्यांनी स्टेप दिलेली आहे. तर ॲप्लिकेशन मस्ट बी सबमिटेड इन ओनली ऑनलाईन मोड ॲट द ऑफिशियल वेबसाईट ऑफ SSC हेडक्वार्टर. एक्झाम्पल, तर तुम्हाला फक्त हे SSC वेबसाईटवरूनच तुम्हाला फॉर्म भरता येईल. तर मी याच्यामध्ये स्टेप पण सांगतो. तुम्ही कोणत्या बी सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरण्याची गरज नाही, कारण का तेवढी काय हार्ड स्टेप नाही. इथं फक्त एकदम सोपी स्टेप आहे. तुम्ही हे मी सांगितले त्या स्टेपनुसार जरी गेलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता इझिली. काहीच अवघड नाही आहे फॉर्म भरणं. उगं विनाकारण तुम्ही पैसे वेस्ट करू नका. तर प्लीज रेफर टू NX3 म्हणताना यांनी पेज दाखवले, मी समोर तुम्हाला सांगेल त्याचे एक्सप्लेनेशन. इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड द स्कॅनेड कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ इन JPG फॉर्मॅट 20 KB to 50 KB. म्हणजे जे तुमच्या फोटोची साईज असेल ती असेल 20 KB ते 50 KB मध्ये, जे की पोस्टमॅनसाठी आपल्याला लागली होती ते साईज आपल्याला इथे पण लागेल. बाकी काही नाही, बस तेच नियम आहेत इथं. पुन्हा मग लास्ट डेट ऑफ सबमिशन 15/12 दिलेली आहे इथं. आणि जे या परीक्षेची भाषा, आता आपल्याला सर्वात म्हणजे मोठा गोंधळ टाकणारा, सर परीक्षा कोणत्या भाषेत असणार हे मला खूप प्रश्न येतात. तर ही जी भाषा असेल या परीक्षेची ती असेल इंग्लिश आणि हिंदी. हे फक्त या दोन भाषेमध्ये म्हणजे इंग्लिश आणि हिंदी या दोन भाषेमध्येच पेपर असेल. जो पेपर डिस्क्रिप्टिव्ह जरी असला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश या दोनच लँग्वेज भेटतील म्हणजे पेपर लिहिण्यासाठी. आणि याचे जे MCQ टाईप पेपर पहिला जो आहे तो पण हिंदी आणि इंग्लिशमध्येच असेल. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. ध्यान म्हणजे आपल्या दिमागात थोडं ॲड करून घ्या की पहिला दोन्ही याची सेंट्रल गव्हर्नमेंट जागा असल्यामुळे याचे सर्व काही ऑल इंडिया पोस्टिंग असल्यामुळं याचे पेपर हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतील. ॲप्लिकेशन फी काय याची, तर फी पेबल आहे ₹100. हे की मागे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. वुमन कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट बिलॉंग टू SC शेड्यूल कास्ट, SC ST साठी. पुन्हा पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD सर्व्हिसमॅन इलिजिबल फॉर रिझर्वेशन आर एक्सपेंटेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी. हे तर तुम्ही फीसाठी कोणकोणते मोड यूज करू शकता, तर भीम UPI, नेट बँकिंग और बाय विजा, मास्टरकार्ड, मेस्ट्रो, रुपे, क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स और इन कॅश ॲट SBI ब्रँचेस बाय जनरेटिंग SBI चलान. तुम्ही हे सर्व काही यूज करू शकता. म्हणजे भीम UPI पण करू शकता, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, मास्टर कार्ड, तुमच्याकडे जे कार्ड आहे ते तुम्ही यूज करू शकता. तर ऑनलाईन फी कॅन बी पेड बाय कॅन्डिडेट अप टू 7 म्हणजे 17/12/2020 पर्यंत तुम्ही भरू शकता. आणि जे चलानची जी शेवटची तारीख आहे ती 21/12/2020 पर्यंत प्रोव्हाइड बाय चलान हॅज बीन जनरेटेड बाय देम बिफोर 19 म्हणजे तुम्ही जर समजा 19 तारखेला जर तुम्ही चलान भरला असेल तर त्याचं म्हणजे चलानची शेवटची तारीख दिलेली आहे, म्हणजे भरण्याची चलानची जी शेवटची तारीख आहे ती 19 आहे. आणि जे व्हेरीफाय होण्याची तारीख आहे ती आहे 21 तारीख. ह्या तारखेमध्ये तुमचं व्हेरीफाय होऊन जाईल चलान, म्हणजे फी सबमिटेडचा तुम्हाला मेसेज येईल जर चलान म्हणून करत असाल तर. बेटर राहील की तुम्ही ऑनलाईनच पेमेंट करा, म्हणजे ऑनलाईन पेमेंट केलं तर तेव्हाच तुम्हाला रिसिप्ट पण मिळेल. चलान थोडं केल्यास प्रॉब्लेम येऊ शकते, म्हणजे चलान तिथून आपण काढणार, पुन्हा म्हणजे त्याची स्कॅन करून पावती तिकडं सेंड करणार पावती रिसिप्ट. तोपर्यंत इथं ऑनलाईन पेमेंट केलं का तेव्हाच आपल्याला रिसिप्ट पण मिळते. सेंटर ऑफ एक्झामिनेशन, आता सेंटर ऑफ एक्झामिनेशनमध्ये पाहूया कोणकोणते सेंटर आहेत. तर ही ऑल इंडिया एक्झाम भरती आहे म्हणून इथं सर्वच स्टेट दिलेले आहेत. SSC रिजन्स अँड स्टेट UT युनियन टेरिटरी अंडर द जर्डिकेशन्स ऑफ द रिजन्स. तर इथं खूप सारे दिले आहेत, बिहार अँड उत्तर प्रदेश, अंदमान निकोबार आयलँड, कर्नाटका, मध्य प्रदेश. तर हे आपल्यापैकी काही कामाचं नाही, आपण फक्त महाराष्ट्र बघूया. तर इथं आहे महाराष्ट्र. तर वेस्टर्न रिजनमध्ये WR,
दादर अँड नागर हवेली अँड दमन अँड दीव गोवा गुजरात अँड महाराष्ट्र. तर याच्यापैकी तुम्हाला सेंटर जे मिळतील मित्रांनो ते आहेत इथं औरंगाबाद. औरंगाबाद एक तुम्हाला सेंटर मिळेल. मुंबई, तर नांदेड, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, अमरावती हे जे आहेत का सेंटर तुम्हाला इझिली मिळू शकतात. तुम्ही या सेंटरवर फॉर्म भरू शकता. यांचे सेंटर कोड पण इथे दिलेले आहेत. तुम्ही पाहून घ्या. पुण्याचा काय आहे, नांदेडचा काय आहे, मुंबईचा काय, जळगावचा काय, अमरावती काय, कोल्हापूर काय, नाशिक काय, नागपूर काय हे सर्वांचे सेंटर दिलेले आहेत जे की 9 कॉलममध्ये आहेत वेस्टर्न रिजन्समध्ये. एवढे आपल्याला फक्त सेंटर अवेलेबल आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. पुन्हा यानंतर पाहूया आपण. त्यानंतर पाहूया आपण स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे जे प्रकार आहे तो परीक्षेचा आपण ते पाहूया. द एक्झामिनेशन विल कॉन्सिस्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे जो पहिला टायर 1 जे असेल म्हणजे पेपरचा पार्ट 1 तो असेल कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन म्हणजे MCQ टाईप. दुसरा जो असेल तर डिस्क्रिप्टिव्ह पेपर टायर 2 जे असेल आणि अँड स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट हा थर्ड स्टेप असेल आपला. आणि त्यानंतर जर तुम्ही तिन्ही स्टेप क्लिअर केल्या तर तुम्हाला चौथा स्टेप जो असेल तो भेटेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर मित्रांनो या कंबाईंड एक्झामिनेशनचं आम्ही व्हिडिओ लवकरच चॅनलवर टाकू, तर त्याचं अपडेट तुम्ही मिस करू नका. आणि हे पण एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी पोस्टमॅनसारखी. तर याचं फक्त सिलॅबस हिंदी आणि इंग्लिशमध्ये आम्ही ते पण तुमच्यासाठी करू. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या घंट्याच्या आयकॉनला ऑन करून ठेवा म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकले तो तुम्हाला अपडेट मिळेल. तर टायर 1 म्हणजे पार्ट 1चा जो सिलॅबस आहे तो सेमच आहे. आपलं बेसिक इंग्लिश लँग्वेज आहे. ते 25 क्वेश्चन असतील, 50 मार्क्स म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क. पुन्हा त्यानंतर जनरल इंटेलिजन्सी, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल अवेअरनेस म्हणजे सेम काहीच नाही. एकदम सोप्पा सिलॅबस आहे. याला पण पोस्टमॅन सारखाच. फक्त एवढंच की भाषेचा आपल्याला इथं विषय येतो की मराठी आपल्याला आहे तर इथं आपल्याला फक्त हिंदीमध्ये करावं लागेल अभ्यास. जनरल इंटेलिजन्सी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड याचं तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, कारण का हे मॅथचेच दोन्ही सब्जेक्ट आहेत. म्हणजे एक बुद्धिमत्ता आणि एक गणित असा अर्थ होता त्यांचा. तर तुम्ही त्याचं काही भिऊ नका. तर जसं तुम्ही मराठीमध्ये एक्सप्लेन इमॅजिन करता का तसेच हिंदीचे क्वेश्चन बघितलं का हिंदीमध्ये पण मराठीसारखं सेम एक्सप्लेनेशन करायचं, कारण का प्रश्न तेच असतात. भाषा जरी बदलत असली तरी त्याचे प्रश्न मात्र तेच असतात आणि उत्तर पण तेच असते. तर अशा प्रकारे आहे. पुन्हा मग टायर 1 एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप. पहिला पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, मल्टिपल चॉईस असेल पहिला जो पेपर आहे. पुन्हा मग त्यानंतर दुसरा पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल म्हणजे जो की लिहायला पेन अँड पेपर मिळेल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल. पुन्हा मग इंडिकेटिव्ह सिलॅबस फॉर द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनसाठी सिलॅबस काय आहे तर इंग्लिशसाठी काय काय दिलेलं आहे तर फिल इन द ब्लँक आहे. पुन्हा सिनोनिम्स समानार्थी शब्द, हॅनोनिम्स, ॲटोनिम्स म्हणजे पुन्हा विरुद्धार्थी शब्द त्याची स्पेलिंग मिस्टेक्स काढायचे आहेत आपल्याला. डिटेक्टिंग मिसप्लेट वर्ड, एडॉम्स, प्रेहॅप्स, वन वर्ड सबस्टिक्शन्स म्हणजे एका वाक्याचा एका शब्दात रूपांतर करा. पुन्हा त्यानंतर प्रेहॅप्स म्हणजे वाक्यप्रयोग दिलेले आहेत. व्हॉइस ऑफ वर्ब्स, कन्व्हर्जेशन इंटू डायरेक्ट इनडायरेक्ट नॅरेटेशन्स म्हणजे हे सर्व काही फक्त ग्रॅमरचा विषय आहे ते सर्व काही. तरी आम्ही तुमचं ग्रॅमर 100% कव्हर करून घेऊ. तुम्ही ही परीक्षा क्रॅक करणारच. आम्ही सर्व व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर उपलब्ध करून देऊ. ते पण डेली व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ. पुन्हा जनरल इंटेलिजन्सीचा काय सिलॅबस आहे तर याचा जो सिलॅबस आहे तो वर्बल अँड नॉन वर्बल म्हणजे फक्त हे बुद्धिमत्ताचे प्रश्न येतील. म्हणजे मराठीतून सांगायचं झालं तर वर्णमालिकेवर येतील किंवा मग एखादं ट्रायंगल दिलेलं असेल तुम्हाला ट्रायंगल फाइंड करायचे असतील. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या जनरल इंटेलिजन्सीमध्ये विचारले जातील. पुन्हा मग क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये नंबर सिस्टम म्हणजे नंबर सिस्टम एखादं नंबर कुठेतरी ब्लँक केलेला असेल म्हणजे 15, 20, 30 दिला असेल डॅश 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 दिलेला असेल पुन्हा समोर काय येईल असा क्वेश्चन दिलेला असतील. अशा प्रकारचे क्वेश्चन हे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये येतात. फंडामेंटल अर्थमेटिक ऑपरेशन्स, अल्जेब्रा म्हणजे बीजगणितामधले, जॉमेट्री फार याच्यामधले काही क्वेश्चन येतात ते आम्ही तुमचे कव्हर करून घेऊ. फक्त इथं स्लॅबच जास्त दिलेला आहे म्हणून तुम्ही घाबरून जाशाल तरी घाबरण्याची गरज नाही. आम्ही ते स्लॅबच तुमचा पूर्ण कव्हर करून घेऊ. फक्त व्हिडिओ डेली पाहत राहा तुम्ही. पुन्हा जनरल अवेअरनेस सिंपल आजकालच्या चालू घडामोडीवरील प्रश्न तर कोणत्याही परीक्षेला विचारतात म्हणून जनरल अवेअरनेसमध्ये GK आपला इम्प्रूव्ह असणं पाहिजे आणि आम्ही तुमचा GK इम्प्रूव्ह 100% करून घेऊ. त्यानंतर पेपर 2 आहे म्हणजे पेपर 2 डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असेल तरी त्याचं सर्व माहिती दिली आहे. 100 मार्कास आहेत पेपर 2 साठी आणि पेन अँड पेपरचा मोड आहे आणि जो टोटल तुम्हाला 20 मिनिटं असतील
compensatory time will also have provide to the candidate eligible for scribe as para 8.1 and 8.2 म्हणजे वरी बघितल्यानुसार तुम्हाला 20 मिनिटं मिळतील. द पॅरा विल बी कंपेअर्स ऑफ याच्यामध्ये काय असेल तर रायटिंग एसे लेटर ॲप्लिकेशन प्रिस एक्सेट्रा. तर यामध्ये जे तुम्हाला आता पोस्टमॅनसाठी तुम्ही कोणताही बोथ म्हणजे जे नवीन निघालेली आहे NCERT पद्धत ते पण पत्रलेखन यूज करू शकता किंवा जुनी जी पद्धत आहे तुम्ही ते पण यूज करू शकता. तर ह्यामध्ये मात्र आपल्याला नवीनच पद्धत यूज करावं लागणार आहे आणि ती नवीन पद्धत कशा प्रकारची आहे त्याच्यावर पण आम्ही एक सविस्तर व्हिडिओ बनवू मित्रांनो. तर द मिनिमम क्वालिफाय मार्क्स इन टायर 2 वुड बी फक्त या सेकंड पेपरमध्ये तुम्हाला 33 मार्क घ्यायचे आहेत रायटिंग असल्यामुळं फक्त 33 मार्क तुम्हाला कव्हर करायचे आहेत 100 पैकी. तर पेपर विल हॅव टू बी रायटन इदर इन हिंदी ऑर इंग्लिश म्हणजे पेपर फक्त तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्येच लिहिता येईल. पार्ट पेपर राईट इन हिंदी अँड पार्ट इंग्लिश विल बी अवॉर्डेड 0 मार्क्स. तर फक्त या 2 भाषेमध्ये लिहिता येतील तुम्हाला, बाकी दुसऱ्या कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येणार नाही. पुन्हा मग सर्व काही माहिती दिलेली आहे. पुन्हा टायर 3 म्हणजे तिसरा जो स्टेप आहे आपला स्किल टेस्टचा आहे. स्किल टेस्ट टायपिंग टेस्ट फॉर द शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट विल बी कंडक्टेड ऑन द कम्प्युटर प्रोव्हाइड बाय द कमिशन ऑर इट ऑथोराइज्ड एजन्सी म्हणजे त्यांच्याच कम्प्युटरवर तुमची स्किल टेस्ट होईल जे की कमिशन ऑथोराइज्ड असेल. पुन्हा मी स्किल टेस्ट कंडक्टेड इन द सिटीज वे रिजनल ऑफिस ऑफ द कमिशन आर लोकेटेड ऑर डिसाइडेड बाय द कमिशन म्हणजे त्यांच्या ऑफिसवरच तुमची स्किल टेस्ट होईल मित्रांनो. टायपिंग विल बी क्वालिफाईंग नेचर. याच्यामध्ये तुम्हाला काही घाबरण्यासारखं नाही, फक्त डेटा एंट्रीसाठी ऑपरेटरसाठी तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटरला जर तुम्ही अप्लाय केला असेल तर डेटा एंट्री ऑपरेटरला 8,000 शब्द, डेटा एंट्री स्पीड ऑफ 8,000 की डिप्रेशन्स पर आवर ऑन कॅम्प्युटर म्हणजे एका घंट्यामध्ये तुम्ही 8,000 तरी शब्द तिथं की इम्प्रेशन्स पाडले पाहिजे. हे त्यांची अशी लिमिट आहे. विल बी ॲडजस्ट ऑन द बेसिक्स ऑन द करेक्ट एंट्री ऑन ऑफ वर्ड्स की डिप्रेशन ॲज पर द गिवन पॅसेज म्हणजे त्यांनी पॅसेज देतील त्या पॅसेजनुसार तुम्हाला ते 8,000 शब्द मारायचे आहेत एका घंट्यामध्ये. 1 घंट्याचा वेळ आहे तुमच्याकडं. तर काही ॲडजस्ट होऊ शकते म्हणजे स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे सर्व काही ॲडजस्ट होऊ शकते. द ड्युरेशन ऑफ द टेस्ट विल बी 15 मिनिट म्हणजे 15 मिनटं. 15 मिनटं पहिले तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन वगैरे देण्यात येतील, प्रिंटेड मॅटर वगैरे सर्व काही कंटेनिंग देण्यात येतील. कम्प्युटर स्क्रीन आणि जे टायपिंग टेस्ट फॉर LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा GSA आणि पोस्टल असिस्टंट शॉर्टिंग असिस्टंटसाठी जे टायपिंग असेल ते दिलेले आहे त्याच्याविषयी पण. द मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट विल बी हिंदी ऑर इंग्लिश. द कॅन्डिडेट विल हॅव टू ऑप्शन फॉर द मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी एक भाषेचं चॉईस करता येईल तुम्हाला या पदांसाठी. जर तुम्ही अप्लाय करत असाल तर इलिजिबल या पदासाठी असाल तर पात्र असाल तर तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला एक भाषा निवडता येईल की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरता वेळेसच. The choose of typing test given by candidate in the online application form shall be treated as final and no change in the medium of typing test will be entitled म्हणजे तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरता हिंदी भरलात आणि तुम्हाला नंतरून जर वाटत असेल की मी हिंदी चांगल्यापैकी टायपिंग नाही करू शकत, मी इंग्लिश करू शकतो, तर तुम्ही त्याच्यामध्ये नंतर काहीच बदल नाही करू शकत. त्यामुळं फॉर्म भरता वेळेस तुम्ही काळजीपूर्वक फॉर्म भरा. अगोदरच तुम्ही काय चेंजेस करायचे आहेत ते करून घ्या मित्रांनो. Candidate opting for English medium should have typing speed of 13 word per minute WPM and those opting for Hindi medium should have typing speed of 13 words per minute म्हणजे वर्ड पर एका मिनिटामध्ये जर तुम्ही इंग्लिशमधून टायपिंग करत असाल तर 35 वर्ड आले पाहिजे वर्ड पर मिनिट एका मिनिटामध्ये 35 वर्ड. आणि जर तुम्ही हिंदीमधून टाईप करत असाल तर एका मिनिटामध्ये कमीत कमी 30 वर्ड तरी आले पाहिजे. तर correspond to about 10,500 key depression per hour and about 9,000 key depression per hour respectively म्हणजे इंग्लिशचे जे विद्यार्थी टायपिंग करतील त्यांसाठी 10,500 की डिप्रेशन पडलं पाहिजे. तर मराठी मीडियममध्ये हिंदी मीडियममध्ये जे विद्यार्थी देत आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 9,000 की डिप्रेशन तरी तिथे पडले पाहिजे. ॲडजस्ट होईल काही इकडं तिकडं 10-20चं, परंतु तुम्ही कमीत कमी तेवढे तरी वर्ड्स तुम्ही टाईप केले पाहिजे. द स्पीड विल ॲडजस्ट द ॲक्युरेसी ऑफ टायपिंग ऑन द कम्प्युटर ऑफ अ गिवन टेक्स्ट पॅसेज इन 10 मिनिट. इथं ॲडजस्ट होईल म्हणून ते पण सांगितलेलं आहे. ॲडमिशन टू द एक्झामिनेशन. तर मित्रांनो ॲडमिशन टू द एक्झामिनेशनमध्ये
काही तेवढी खास इन्फॉर्मेशन नाही दिलेली आहे, परंतु याच्यामध्ये तुम्हाला असं सांगितले गेलेले आहे की तुमच्याकडे जेव्हा तुम्ही फॉर्म भरता का त्याच्यावर तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असं असलं पाहिजे की त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ पण असली पाहिजे, की ह्यापैकी तुमच्याकडे एक तरी डॉक्युमेंट असला पाहिजे. इन ॲडिशन टू द ॲडमिशन सर्टिफिकेट इट इज अ मॅन्डेटरी टू कॅरी ॲटलिस्ट 2 पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ, म्हणजे 2 कलर फोटोग्राफ जे की रिसेंट काढलेले असावे. रिसेंट म्हणजे एक 2 महिन्या पहिलं किंवा 4 महिन्या पहिलं. 4 महिने ही शेवटचीच लिमिट आहे. फक्त 4 महिन्यापूर्वी जर फोटो काढला असेल तर ते फोटो तुम्हाला चालेल. ओरिजिनल व्हॅलिड फोटो आय डी प्रूफ हॅव्हिंग द डेट ऑफ बर्थ ॲज प्रिंटेड ऑन द ॲडमिशन सर्टिफिकेट सच ॲज, म्हणजे त्याच्यावर डेट ऑफ बर्थ पण असली पाहिजे. तर तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड, पासपोर्ट, आय डी कार्ड इश्यू बाय युनिव्हर्सिटी, कॉलेज, स्कूल, एम्प्लॉयर आय डी कार्ड, एक्स सर्व्हिसमॅन डिस्चार्ज बुक इश्यूड बाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, जर यापैकी तुमच्याकडे काही असेल तर तुम्ही तिथं एक तुम्ही अटॅचमेंट करू शकता. त्याच्यावर तुमचा डेट ऑफ बर्थ असला पाहिजे. जर तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुम्हाला ते पण तिथं कार्ड तुम्ही अप्लाय करू शकता. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण प्रोसेस इथं दिलेली आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू सबमिट कॉपीज ऑफ व्हेरियस डॉक्युमेंट लाईक तुमचं 10वी आणि 12वीचं जे जे असेल मार्क मेमो वगैरे त्यांचे तुम्हाला कॉपीज तिथं करायची आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी. कास्ट सर्टिफिकेट पण कंपल्सरी आहे, कारण का कास्ट सर्टिफिकेटनुसार तुमचं रिझर्वेशन तिथं, जर तुम्ही रिझर्वेशनमधून असाल, SC ST मधून बिलॉंग करणार आहे तर तुम्हाला तिथं ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल. पुन्हा त्यानंतर पोस्ट प्रेफरन्स, तुम्हाला पोस्ट प्रेफरन्स फॉर्म भरतावेळी सिलेक्ट करायचा आहे. ज्या तुम्ही पोस्टला अप्लाय करता म्हणजे DEO किंवा LDC, पोस्टल असिस्टंट, यासाठी ज्या पदांसाठी तुम्ही करता तुम्ही ते प्रेफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथं. आता जे मोड ऑफ सिलेक्शन आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होईल कोणत्या प्रकारे, तर दिलेलं आहे की जर तुम्ही पहिली परीक्षा जर क्रॅक केला चांगल्या प्रकारे तर तुमचं दुसऱ्या एक्झामिनेशनमध्ये सिलेक्ट होईल. इथं दिलेलं आहे कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर टायर 2 म्हणजे पेपर 2 साठी एक्झामिनेशन ऑन द बेसिक ऑन दिअर परफॉर्मन्स इन टायर 1 एक्झामिनेशन, म्हणजे पार्ट 1 मध्ये तुम्ही चांगले मार्क्स मिळवले MCQ टाईपमध्ये तर तुम्ही पार्ट 2 साठी तिथे तुम्ही इलिजिबल असाल, पात्र असाल. नॉर्मलाइज्ड स्कोर ऑफ कॅन्डिडेट विल बी युजेड टू द डिटरमाइन मेरिट अँड फॉर फायनल सिलेक्शन, म्हणजे त्यांच्या मार्क्सहून तुमचं फायनल सिलेक्शन होईल. दुसरा जो पॉईंट आहे तो देअर विल बी सेपरेट कॅटेगरी वाईज कट ऑफ, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार तिथं कट ऑफ लावला जाईल. ते तुम्ही कोणत्याही पदासाठी जरी अप्लाय केला असेल तर त्या पदासाठी कोणत्या कॅटेगरीला कोणत्या प्रकारचा कट ऑफ आहे त्या कट ऑफनुसार तुम्हाला कट ऑफ दिला जाईल आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन पण होईल. त्यानंतर आहे कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड फॉर टायर 3 एक्झामिनेशन ऑन द बेसिक ऑफ देअर परफॉर्मन्स टायर 1 टायर 2 सब्जेक्ट ऑफ हॅव्हिंग स्कोर्ड मिनिमम 33 मार्क्स इन टायर 2 एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला स्किल टेस्टसाठी फर्स्ट आणि सेकंडवर डिपेंड आहे. तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या पेपर्समध्ये चांगला स्कोअर केल्या तर तुम्ही थर्डसाठी इलिजिबल असाल आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला कमीत कमी 33% तरी मार्क घेणं कंपल्सरी आहे, तरच तुम्ही स्किल टेस्टला इलिजिबल असाल म्हणजे पात्र असू शकता. स्किल टेस्ट टायर 3 फॉर डेटा एंट्री ऑपरेटर इज मॅन्डेटरी फॉर द ऑल क्वालिफाईड कॅन्डिडेट. टायपिंग टेस्ट इन थर्ड पोस्ट अदर दॅन DEO मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट, म्हणजे सर्वांनाच स्किल टेस्ट ही कंपल्सरी आहे, पात्र 2 पेपर्समध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळालेले असावे. त्यानंतर आहे तर मित्रांनो याच्यानंतर जो सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आहे या जाहिरातीमधला तर तो आहे रिझोल्युशन ऑफ टाय केसेस, म्हणजे इन केस जर 2 विद्यार्थ्यांना सेम मार्क्स पडत असेल तर काय त्यांचा डिसिजन असेल ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार. तर इन केस व्हेअर एव्हर मोर दॅन ऑन कॅन्डिडेट सिक्युअर द इक्वल ॲग्रिगेट मार्क्स, म्हणजे समान मार्क पडत असतील टायर 1 टायर 2 म्हणजे पेपर 1 पेपर 2 साठी, तर टाय विल बी रिझोल्व्ड बाय अप्लाइंग द फॉलोइंग मेथड वन आफ्टर अनअदर, म्हणजे खालच्या प्रकारे ते असं टायर 2 मध्ये समजा पेपर 2 मध्ये समजा व्हेरियस ऑफ कॅन्डिडेट सेम मार्क पडत असतील सर्वात जास्त विद्यार्थ्यांना, तर ते काय अप्लाय करणार आहे तर टोटल मार्क ऑफ टायर 2 एक्झामिनेशन म्हणजे पेपर 2 चे मार्क्स बघणार जे की डिस्क्रिप्टिव्ह असेल. पुन्हा त्यानंतर डेट ऑफ बर्थ विथ ओल्डर कॅन्डिडेट प्लेस्ड हायर, म्हणजे ज्याचं वय जास्त असेल तो विद्यार्थी त्या जागेवर असेल. म्हणजे समजा एखादं जस्ट 12वी पास झालेला विद्यार्थी जर त्या जागी मार्क्स घेतला आणि एखादा ग्रॅज्युएट लेवलचा विद्यार्थी पण तेवढेच मार्क्स घेतला तर त्या जागी ग्रॅज्युएट लेवलचा विद्यार्थी भरती होईल आणि 10th लेवलचा जो
स्टुडंट आहे त्याचं ॲडमिशन तिथे कॅन्सल होईल असं त्यांचं म्हणणं आहे. जर सेम मार्क्स पडले तर दोघाला. अल्फाबेटिकल ऑर्डर इन विच नेम्स ऑफ द कॅन्डिडेट अपिअर, म्हणजे अल्फाबेटिकल वर्डनुसार पण त्याचं सिलेक्शन होईल. समजा एखाद्याचं नाव ए असेल आणि म्हणजे अजय, आणि एखाद्याचं नाव समजा एखाद्या मुलाचं नाव पुन्हा मग बालाजी असेल, तर मग इथं ए आणि बी या अल्फाबेटिकल वर्डमधला डिफरंट जो आहे म्हणजे ए अगोदर येतो, म्हणजे ए नुसार सुद्धा त्याचं सिलेक्शन होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे थोडंफार. तर ॲक्शन अगेन्स्ट कॅन्डिडेट फाउंडेड गिल्टी ऑफ मिस, म्हणजे तुम्हाला जर याच्या काही क्युरी असतील, म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका असतील, तर तुम्ही या पदासाठी म्हणजे तुमचं जर असं सिलेक्शन इक्वल मार्कनं जर राहून जात असेल, तर तुम्ही तुम्ही त्या कमिशनला तुम्ही एक अर्ज करू शकता, विनंती अर्ज, तुम्ही तक्रार अर्ज ते तुम्ही करू शकता. त्यांनी पण इथे त्यांचं सांगितलेलं आहे. त्यानंतर दिलेलं आहे त्यांनी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट, म्हणजे जे तुम्हाला जी सावधानता बाळगायची आहे ते फॉर्म भरण्या अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की बिफोर अप्लाइंग कॅन्डिडेट मस्ट टू गो थ्रू द इन्स्ट्रक्शन गिवन इन द नोटीस ऑफ एक्झामिनेशन व्हेरी केअरफुली, म्हणजे सर्व सूचना तुम्ही व्यवस्थित वाचा. तरी मी नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तिथून ते डाउनलोड करू शकता. मग त्यानंतर दिलेलं आहे कॅन्डिडेट इन देअर ऑन इंटरेस्ट शुड बी सबमिटेड, म्हणजे फॉर्म तुम्ही सबमिट तारखेच्या अगोदर करा, तारखेच्या नंतर करू नका. म्हणजे 6 तारीख आजपासून फॉर्म स्टार्ट झाला म्हणजे तुम्ही उद्या 7 तारखेपासून फॉर्म अप्लाय करा आणि त्याची शेवटची जी तारीख आहे 15 तारीख, त्या तारखेपर्यंत तुम्ही ते फॉर्म भरू शकता. पुन्हा तुमच्याकडे डिसॅबिलिटीचे जे सर्टिफिकेट आहे ते पण असणं गरजेचं आहे. पुन्हा मग एज रिलॅक्स असेल तर एज रिलॅक्स, कास्ट सर्टिफिकेट, फी ॲप्लिकेबल, वुमन कॅन्डिडेट अँड बिलॉंग, म्हणजे जे वुमन आहेत आणि जे SC ST साठी जी फी आहे ती फी विनामूल्य फी आहे. पुन्हा फोटोची साईज वगैरे सर्व काही दिलेले आहे. तर मी यानंतर तुम्हाला फॉर्म कसा अप्लाय करता येतील एकदम सोप्या पद्धतीने मी ते पण तुम्हाला सांगतो आता लगेच थोडक्यात. तर फॉर्म भरण्या अगोदर तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे इम्पॉर्टंट ते मी सांगतो. सर्वात पहिलं तुमच्याकडे मोबाईल नंबर आणि तुमची एक ॲक्टिव्ह ईमेल आय डी, जे की ओटिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी लागेल, आणि मोबाईल नंबर पण ओटिफिकेशन व्हेरिफिकेशनसाठी लागेल. आणि याच्यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असलं पाहिजे, वोटर ID कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी. आणि एक तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो असू द्या, 2 ठेवून घ्या तुम्ही तुमच्याजवळ. पुन्हा त्यानंतर तुमच्या 10वी आणि 12वीचा मार्क मेमो जो आहे तो पण तुमच्याकडे असला पाहिजे, कारण त्यानुसारच तुम्हाला तुमचं नाव वगैरे त्यावर टाकता येईल, तुमचे मार्क्स वगैरे. आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही अपंग असाल तर अपंगाचं सर्टिफिकेट असणं तुम्हाला जरूर गरजेचं आहे. त्याचा नंबर तुम्हाला तिथे एनरोल करावा लागेल. आणि तुम्ही SC ST मधून बिलॉंग करत असाल म्हणजे असाल तर ते तुम्हाला SC STचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला जवळ ठेवून घेणं असणं गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वात पहिलं काय करा, तर SSC.nic.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या. तिथे नवीन रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन दिसेल, रजिस्टर नावचा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक समोर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला बेसिक डिटेल टाकायचे आहेत, जसं की तुमचं नाव, पप्पाचं नाव, तुमच्या बाबांचं, पुन्हा त्यानंतर आडनाव टाकायचं, पुन्हा डेट ऑफ बर्थ टाकायचं. त्याच्यावर जे नाव तुम्हाला जे टाकायचं आहे का फॉर्ममध्ये ते तुमच्या 10वीच्या मार्क मेमोनुसारच टाकायचं आहे. पुन्हा त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, वन टाईम रजिस्ट्रेशन फॉर्म, तुम्हाला OTP वगैरे व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला याची स्क्रीनशॉट्समध्ये देखील तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला फॉर्म अशा प्रकारे दिसेल, स्क्रीनशॉट ऑफ वन टाईम रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये असं दिसेल तुम्हाला. पहिलं तुम्हाला असं दाखवलेलं असेल की डू यू हॅव आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर तुम्ही येस करायचं असेल तर, नाही तर नो करायचं. तर सर्व विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असेल मी असं मानतो, गृहीत धरून मी इथं एस करतो. पुन्हा एस केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. पुन्हा तोच आधार कार्ड नंबर परत टाकायचा आहे. टाईप ऑफ ID, पुन्हा वोटर ID कार्ड, किंवा जर इथं वोटर ID कार्ड नसेल तर आधार कार्ड पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, काय नाही. पुन्हा मग इथं आधार कार्डचा नंबर, पुन्हा तुमच्या आता इथं 10वीच्या मार्क मेमोनुसार तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. इथं दिलं आहे मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे तुमचं जर 10वीचं जे नाव आहे तेच इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. पुन्हा तेच नाव व्हेरीफाय नेम, मग तेच नाव पुन्हा परत खाली टाकायचं आहे. पुन्हा यू हॅव एव्हर चेंज्ड नेम, तर तुम्ही याचं नाव वगैरे काय नावामध्ये बदलाव केले असेल तर येस करा, नाही केले असेल तर नो करा. पुन्हा मग त्यानंतर फादर नेम, तर तुमच्या इथे खाली वडिलांचं नाव टाकायचं आहे. पुन्हा त्यानंतर व्हेरीफाय फादर नेम, तर परत तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदर नेम, तर परत तुमच्या आईचं नाव इथं टाकायचं आहे. पुन्हा व्हेरीफाय मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर टाकायचा आहे या जागी. सॉरी, इथं तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे तुमच्या आईचं नाव व्हेरीफाय मदर नेममध्ये. पुन्हा त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, जी डेट ऑफ बर्थ आहे ती. पुन्हा व्हेरीफाय डेट ऑफ बर्थ, म्हणजे परत तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे टाकायची आहे.
पुन्हा त्यानंतर जे आहे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन 10th एक्झामिनेशन डिटेल म्हणजे तुमची 10th एक्झामिनेशनची डिटेल द्यायची आहे. एक्झामिनेशन बोर्ड म्हणजे तुम्ही ज्या कोणत्याही आपण आता महाराष्ट्र स्टेटचे असल्यामुळे महाराष्ट्र बोर्डमधून आपली 10वी कंप्लीट झाली म्हणून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे आहे स्टेट बोर्ड ते आपण सिलेक्ट करून घ्यायचं. जर तुम्ही दुसऱ्या स्टेट बोर्डमधून असाल तर तुम्ही तिथे सर्व स्टेट बोर्डची लिस्ट येईल, तुम्ही तिथून ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुन्हा व्हेरीफाय एज्युकेशन बोर्डमध्ये तेच पुन्हा सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे. पुन्हा रोल नंबर तुमचा जे 10वीचा रोल नंबर होता ते तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे. पुन्हा परत तोच रोल नंबर इथं टाकायचा आहे. इयर ऑफ पासिंग म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झाला आहात ते सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा इयर ऑफ व्हेरीफाय करायचं आहे. पुन्हा तेच टाकून तुम्हाला जर तुम्ही आता इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही मेल आहात, फिमेल आहात किंवा ट्रान्सजेंडर तुम्ही जे असाल ऑदर जे असाल तो मेल फिमेल तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचं. पुन्हा परत व्हेरीफाय करायचं आहे. लेवल ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही सर्वात जास्त किती शिकलात, काय ग्रॅज्युएशन झालं आहे, फक्त 12वी झालेली आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर त्यानंतर ईमेल आय डी टाकायची आहे. ईमेल आय डी परत व्हेरीफाय ईमेल आय डी टाकायची आहे म्हणजे परत तेच टाकायचं आहे. पुन्हा त्यानंतर सबमिट नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर मग तुमच्यासमोर असं फॉर्म ओपन होईल. परत तुम्ही एक बार त्याला काळजीपूर्वक बघून घ्या. पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर येईल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे सक्सेसफुली याच्यामध्ये रजिस्टर झालेले असाल नेक्स्ट केल्यानंतर. मग त्यानंतर तुमचा फॉर्म असं तुमच्यासमोर ओपन होईल. मोड ऑफ वर येतं सर्व याच प्रकारे सर्व काही डिटेल येईल. पुन्हा मग त्यानंतर तुम्हाला खाली डिक्लेरेशन फॉर्म दिसेल एक, तिथं आय ॲग्रीवर क्लिक करून पुन्हा फायनल सबमिट करून घ्यायचं आहे. पुन्हा फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुम्ही इथं पाहू शकता की इथं तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशनचा एक बार शो होईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच वर दिसेल पुन्हा मग कंबाईंड हायर ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन म्हणून तुम्हाला तिथं जाऊन त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्यासमोर ह्या प्रकारचा फॉर्म ओपन होईल. तर ह्या प्रकारचा तुमच्यासमोर फॉर्म होईल. कंबाईंड हायर ग्रॅज्युएट हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशनचा फॉर्म तुमच्यासमोर असं ओपन होईल. पुन्हा यामध्ये तुमची सर्व डिटेल जी आहे ती ऑटोमॅटिक कॅच केली जाईल. तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं वय, मेल फिमेल तुम्ही काय आहात ते सर्व तुमच्या याच्यामध्ये दिलेलं असेल. तर जी काही माहिती दिलेली नसेल त्यामध्ये भरलेली नसेल, जसं की मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन म्हणजे तुमच्या बॉडीवर कुठं तीळ वगैरे आहे का ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. जे डिटेल नाही दिली असेल ते तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. पुन्हा इथे प्रेफरन्स ऑफ एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला इथे तीन तीन प्रेफरन्स मिळतील. तुम्ही तिथं आपले जे जवळचे तुमच्या प्रेफरन्स आहेत तुम्ही इथे 3 प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता. पुन्हा त्यानंतर मीडियम फॉर टायपिंग टेस्ट तुम्हाला कोणतं म्हणताने मीडियम द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आणि काळजीपूर्वक द्या. हे फक्त तुम्हाला जर हिंदीतून द्यायचं असेल तर तुम्ही हिंदी सिलेक्ट करा. जर इंग्लिशमधून द्यायचं असेल तर इंग्लिशमध्ये सिलेक्ट करा. पुन्हा मग वेदर 12th स्टँडर्ड पास इन सायन्स स्ट्रीम जर तुम्ही 12वीला जर सायन्स स्ट्रीममध्ये विथ मॅथमॅटिक्स असाल तर तुम्ही येस करा, नाहीतर नो करा. कारण का हे फक्त DEO डेटा एंट्री ऑपरेटरसाठीच फक्त आहे, DEOसाठी. बाकी जे तुमची LDC वगैरे आहेत का पद्धत त्यासाठी तुम्हाला काही गरज नाही की तुम्ही सायन्समध्ये शिकलात, कॉमर्समध्ये शिकलात, आर्टमध्ये शिकलात किंवा कोणत्याही जर डिप्लोमामध्ये काढलं तरी चालेल इथं. पुन्हा मग इथं तुम्ही तिथं एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. पुन्हा नो जर तुम्ही डेट ऑफ जॉईंट ऑफ सिव्हिल पोस्ट कोणत्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टवर असेल तर येस करा, नाहीतर नो करा. पुन्हा रिक्वायर्ड पुन्हा हँडिकॅप्टचं जर असं एज रिलॅक्शन असेल तर एज रिलॅक्शन करा, येस नाहीतर नाही. हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे तुमची, जर हायेस्ट क्वालिफिकेशन जे असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आहे. पुन्हा त्यानंतर डेट ऑफ क्वालिफाईंग एक्झामिनेशन्स आता डिटेल ऑफ क्वालिफाईंग एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला 12th स्टँडर्डची इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे. डिटेल सिलेक्ट करून पुन्हा मग इथे तुम्हाला जे तुमचं स्टेट आहे स्टेट बोर्ड इथं फर्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पण त्यानंतर पासिंग इयर करून घ्यायचं आहे. पुन्हा त्यानंतर स्टेट बोर्ड पुन्हा परत इथं करून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून घ्यायचं तुम्ही कोणत्या बोर्डमधून शिकलात. त्यानंतर इथं काहीतरी आहे इथं पण आपल्याला दिसत नाही इथं, कारण का इथे स्क्रीन थोडं खराब झालेलं आहे. पण त्यानंतर तुम्हाला रोल नंबर द्यायचा आहे. रोल नंबर दिल्यानंतर तुम्ही 12वीमध्ये किती पर्सेंटेज घेतलेली आहे किंवा तुम्हाला जर मार्क्स सिस्टीम किंवा पर्सेंटेज सिस्टीम जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचे आहे. तर तुम्हाला इथं पर्सेंटेज टाकून द्यायचं आहे. पुन्हा त्यानंतर डू यू वॉन्ट टू मेक युअर पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल फॉर जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन टर्म्स तर इथं तुम्हाला येस करून द्यायचं आहे.
पुन्हा क्रॉसपॉन्डिंग ॲड्रेस तुम्हाला इथं ॲड्रेस जे की पहिला आपण भरलेला आहे ते इथं ॲड्रेस ऑटोमॅटिक कॅच केला जाईल. त्यानंतर शेवटी तुम्हाला हे फोटोग्राफीचं आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तर फोटोग्राफीची जी साईज आहे ते 20 ते 50 KB मध्ये आहे. तर 20 ते 50 KB तुम्ही तिथे फोटो रिसाईज करून अपलोड करा. त्यानंतर सिग्नेचर जे आहे ते 10 ते 20 KB आहे. तुम्ही ते रिसाईज करून येथे अपलोड करून घ्या. फोटो गॅस गिफ्ट आहे पण पुन्हा मग मेन्शन्ड ॲज क्लिअरली प्रिंटेड ऑन द फोटोग्राफ यस करून तिथं पुन्हा खाली एक डिक्लेरेशन फॉर्म भेटेल त्याला आय ॲग्री करून हा जो कॅप्चर कोड आहे कॅप्चर कोड तुम्ही सिलेक्ट करून पुन्हा त्यानंतर प्रिव्ह्यू एक बार पाहून पुन्हा मग तिच्या नेक्स्ट तुम्ही फायनल सबमिशन करू शकता. तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. हा CHGL म्हणजे कंबाईंड हायर ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशनचा जो व्हिडिओ होता तो असा होता. याच्यामध्ये मी सर्व काही एक्सप्लेनेशन केलं आहे. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि जर व्हॉट्सअप ग्रुप नाही जॉईन केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते पण जॉईन करा आणि याची नोटिफिकेशन पण ऑफिशियल डाउनलोड करून एक बार तुम्ही पडताळणी करून घ्या, डिटेलमध्ये वाचून घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही ते अवश्य कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्रश्न असतील तर प्रश्न पण करा आणि आम्ही याची सिरीज पण लवकरच स्टार्ट करूया. तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम आणि नोटिफिकेशन पाहून घ्यायला विसरू नका.